राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष तथा नांदेड गावचे माजी उपसरपंच रुपेश घुले पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिका हद्दीतील नांदेड परिसरातील स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांच्या सेवाभाव कार्याचा गौरव करत गृहउपयोगी भेटवस्तूंचं देखील वाटप करण्यात आलं। याच अनुषंगाने जनसंवाद उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात नगरसेवक काकासाहेब चव्हाण आणि नगरसेविका अनिता इंगळे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेतल्या। विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली असून सोसायट्यांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आश्वासन देण्यात आलं। रुपेश घुले पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये पुणे महानगरपालिकेचे गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक सचिन मोरे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष संदीपदादा मते, शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचे नेते नितीन वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अतुल धावडे, तसेच हेमेंद्र जोशी, जितेंद्र धुमाळ, महेश बजाज यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी रुपेश घुले पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत आगामी काळात देखील समाजहिताची आणि जनसेवेची परंपरा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमात बोलताना त्यांच्या पत्नी सौ रश्मी घुले यांनी घुले पाटील परिवाराची समाजसेवेची परंपरा यापुढे देखील कायम राहील असा विश्वास व्यक्त केला। सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि सेवाभाव यांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील सर्व जे साफसफाई कर्मचारी आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली आणि भागातील सर्व लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती आज एक चर्चासत्र घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं एक आपण 100% प्रयत्न करत आहोत आणि सर्वांना त्याचं आश्वासन दिले। सर्व त्यानिमित्त स्टाफ उभे होते, आपल्या भागाचे नगरसेवक काका चव्हाण होते आणि तथा इंगळे होते। सर्वांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि लवकरात लवकर त्याच्यावर चांगला निर्णय होऊन काम पूर्ण करून द्यायचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि ते नक्कीच करू। आणि आज या निमित्त एकच सांगू की बाबा इथून पुढं चांगल्या पद्धतीचं जे आता पद दिलंय त्याला साजेसं असं चांगलं काम करून योग्य पद्धतीचा न्याय देऊ, सर्व जनतेच्या समस्या सोडवण्याचा कायम प्रयत्न करत राहू अशी मी सर्वांना या निमित्त एक इच्छा व्यक्त करतो। आणि आज वाढदिवसानिमित्त सर्वजणांनी ज्या शुभेच्छा दिल्यात, सर्व आपले मित्रमंडळी असतील, सर्व नांदेड सिटी रहिवासी, बाहेरचे जे आपण मित्रमंडळी आहेत, सर्व पदाधिकारी यांनी जे शुभेच्छा दिल्या त्याबरोबर सर्वांचा मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रुपेश घुले पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सफाई कामगार यांचा सन्मान केला। तसे जे जनतेचे प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत ते आज आम्ही काकासाहेब चव्हाण असतील, नगरसेवक आणि तथा इंगळे असतील यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न वगैरे सोडवण्याचा प्रयत्न केला। तसेच आज आमचे जे घुले पाटील परिवाराची परंपरा आहे ती आम्ही अशीच अखंड पुढेही चालू ठेवू आणि जे गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवतच राहू। आम्ही आता जरी हार जीत ही होतच असते आणि आम्ही त्याच्यातूनही बाहेर पडलो आहोत आणि हे असंच पुढे नेत राहू कार्य, समाजकार्य। आणि सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार। आरंभ पर्वासाठी लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।